जय रविदास, जय भीम, जय शिवराय. दौला वडगाव तालुका आष्टी या ठिकाणी संत रविदास महाराजांचा प्रचार आणि प्रसार करणारे गोपीनाथजी गाडे महाराज यांच्या अध्ययन केंद्राला आणि घराला काही समाज कंठक आणि गावगुंडांनी 24 फेब्रुवारी रात्री या ठिकाणी हे अध्ययन केंद्र आणि घर पूर्णपणे जाळून आज त्यांना रस्त्यावर आणण्याचा पाप या गावगुंडांनी केलेला आहे. या संदर्भामध्ये 25 तारखेला अंबोरा पोलीस स्टेशन या ठिकाणी 11 आरोपींवर गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु आजपर्यंत एकही आरोपीला अटक झालेली नाही. अनेक संघटनांचे पदाधिकारी, आमदार, खासदार त्या ठिकाणी पोलीस विभागाला विचारणा करत आहेत, परंतु उडवाउडवीचे उत्तर आतापर्यंत दिलेले आहेत. पोलीस स्टेशनचे DYSP असतील किंवा इतर कर्मचारी अधिकारी असतील, हे फोन उचलत नाहीत. अशी आजची ही परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये गाडे परिवार भयभीत झालेला आहे. खरं म्हणजे मी ज्या वेळेस त्या ठिकाणी गेलो आणि त्या घटनेची सविस्तर माहिती घेतली, तर त्या माहिती घेतल्यानंतर त्या गावगुंडांना ते अध्ययन केंद्र सह त्यांच्या घरासह या कुटुंबाला जाळून मारण्याचा प्रयत्न होता, अशा पद्धतीची माहिती आम्हाला मिळालेली आहे. सुदैवाने त्या ठिकाणी गाडे कुटुंब नव्हते, म्हणून आज ते बचावलेले आहेत. याची जर पार्श्वभूमी बघितली तर संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्र त्या ठिकाणी गाडे परिवार आणि गोपीनाथ गाडे महाराज चालवत होते आणि हेच त्या समाजकंटकांना नको होतं. अनेकदा त्या ठिकाणी वादविवाद झालेत आणि वादविवादामधून गोपीनाथ गाडे महाराजांनी त्या ठिकाणी अंबोरे पोलीस स्टेशनला अनेकदा गुन्हे दाखल केलेले आहेत. याचा राग त्यांच्यामध्ये होताच. 13 फेब्रुवारी रोजी रात्री अचानकपणे या समाजकंटकांनी आणि गाडे परिवाराच्या घरावर आणि अध्ययन केंद्रावर मोठा दगडाचा मारा केला आणि मारा करून त्यांना तिथून पळवून टाकण्याचं काम खऱ्या अर्थाने या हेतूने त्यांनी हे केलं. परंतु त्या ठिकाणी पोलिसांकडे गाडे परिवार गेले आणि संरक्षणाची मागणी केली. संरक्षण सुद्धा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्यावेळेस तात्पुरतं दिलं. परंतु 24 तारखेला ही घटना जी घडली त्याच्या 3-4 दिवस अगोदर गाडे कुटुंबाचं पोलीस प्रशासनाने संरक्षण काढून घेतलं आणि त्या 3-4 दिवसामध्येच गाडे कुटुंब काही त्यांना शंका आली की इथे घातपात होऊ शकतो, म्हणून ते त्या ठिकाणून बाहेर गावी राहायला गेले आणि 24 तारखेला ही अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे. अशा या घटनेने चर्मकार समाजाचा तसंच संत रविदास महाराजांच्या अनुयायांचा त्या ठिकाणी अनादर केलेला आहे, भावना दुखावलेल्या आहेत. गाडे कुटुंब जेवढे महत्वाचे आहे तेवढेच आमचे संत रविदास महाराज, आमचं दैवत, हे तेवढंच महत्वाचं आहे. आणि गाडे परिवार संपूर्ण भारतामध्ये संत रविदास महाराजांचा प्रचार आणि प्रसार करत होते. आणि अशा या चांगल्या काम करणाऱ्याला, संत रविदास महाराजांचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणून पळवून लावायची ही समाजकंटकांची भूमिका प्रकर्षाने आम्हाला जाणवलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये आजपर्यंत आरोपी अटक झालेले नाहीत. परंतु आज आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे की जर का 4-5 दिवसामध्ये आरोपी संपूर्ण अटक होऊन त्यांच्यावर कडक कारवाई झाली नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये चर्मकार समाजाचे सर्व समाज बांधव संघटना, लोकप्रतिनिधी आणि संत रविदास महाराजांचे अनुयायी जिल्हा अधिकाऱ्यावर राज्यस्तरीय धडक मोर्चा बीड या ठिकाणी नेणार आहे. आणि या सर्व परिणामाची जबाबदारी ही प्रशासनाची असेल. याची प्रशासनाने गंभीर अशी दखल घ्यावी आणि आरोपींना तात्काळ अटक करावी. सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हाधिकारी यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आज हे परिवार उद्ध्वस्त झालेला आहे. संत रविदास विकास केंद्र, अध्ययन केंद्र
या ठिकाणी पूर्ण भस्मसात केले गेलेले आहे. म्हणून त्या ठिकाणी नव्याने संत रविदास अध्ययन केंद्र उभारण्यात यावं आणि गाडे परिवाराचं पुनर्वसन करावं. आज त्यांच्याकडे फक्त अंगावरचे कपडे राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये समाज बांधवांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करतो की आज त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. आज आमच्या या आव्हानाला समाज बांधवांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे आणि अनेकांनी त्यांना भेटून या ठिकाणी आर्थिक मदत करण्याचा ओघ सुरू आहे. आपल्याला हे कुटुंब उभं करावं लागेल आणि संत रविदास महाराजांचं अध्ययन केंद्राच्या माध्यमातून जे प्रचार आणि प्रसाराचं काम खऱ्या अर्थाने चालू होतं ते पुढे चालू ठेवण्याकरता आपल्याला समाज बांधवांना एकजुटीने या ठिकाणी गाडे कुटुंबाला आणि आपल्या ज्या भावना दुखवलेल्या आहेत चर्मकार समाजाच्या त्या भावनांचा आदर करण्याकरता, न्याय हक्काकरता आपल्याला एक दिवस जिल्हाधिकार्यालय बीड या ठिकाणी महामोर्चा, धडक मोर्चा आपल्याला करावा लागेल. आणि या सर्वांना मी समाज बांधवांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. मी सर्व संघटनांचे आणि समाजसेवक आणि समाज बांधवांशी चर्चा करून पुढची तारीख ठरवेल आणि त्या तारीख ठरवून आपण त्या दिवशी मोठ्या संख्येने जिल्हाधिकार्यालयावर धडक मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी मी या ठिकाणी विनंती करतो. जय रविदास, जय भीम, जय शिवराय.